भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, परंतु हे स्वातंत्र्य अजून गावाच्या वेशीला गावपुसाच्या बाहेर पोचलेलं नाहीये. आमच्या अक्कलकोटमधला हा गोसावी समाज आहे. गावोगाव भटकून अत्तर विकून भंगार विकून उपजीविका करणारा, जीवन जगणारा या समाजाला या स्वतंत्र भारतामध्ये 78 वर्षामध्ये अजून ना आधार कार्ड मिळालेलं आहे, ना रेशन कार्ड मिळालेलं आहे. स्वतःची ना ओळख नाही, बसायला पाट नाही, खायला ताट नाही. त्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे, पण ते बांधायचं कुठं? त्यासाठी जागा नाही आहे आणि त्यांना जागा कोणी देत नाही. हा गोसावी समाज फिरतोय. कोणी घर देतं का? कोणी घर, शासन घर देतंय, पण त्या खालची जागा नाही आहे. तर या सर्व मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीतर्फे सोलापूर शहर जिल्हा सर्व टीमतर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे. या गोसावी समाजासाठी त्यांचे ओळखपत्र, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जातीचं प्रमाणपत्र हे सर्व त्यांना मिळाली पाहिजेत. त्या रेशन कार्ड मिळालं पाहिजे, धान्य मिळालं पाहिजे आणि त्यांच्या घरकुलांना जागा मिळाली पाहिजे. या घरकुला जायचा रस्ता चांगला व्हावा. पाण्याची टाकी मंजूर झाले, पण अजून बसत नाहीये. या सर्व मागण्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीनं फोन करून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि पुढील 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये या सर्व ओळखपत्रांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, रस्त्याच्या कामासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या सीओना सूचना दिलेल्या आहेत आणि हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कलेक्टर साहेबांनी सूचना आज दिलेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी या सर्वांच्या प्रयत्नाला आलेलं हे मोठं यश आहे. अजूनही वंचित आघाडीला अजूनही स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर लोकांना जगण्याच्या मूलभूत गरजा, अगदी म्हणजे त्यांना ओळखपत्र नाही, राशन कार्ड नाही, अशा गोष्टीसाठी परत कलेक्टर ऑफिसपर्यंत येऊन भांडावं लागतं. ही खेदाची गोष्ट आहे आणि वंचित बहुजन आघाडी या सर्व पिडलेल्या गांजलेल्या सर्व लोकांच्यासाठी अशीच काम करत राहील. धन्यवाद. चला ठीक.